मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ CN पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर, जवळपास 1 महिन्याच्या गॅप नंतर आपण 11वी ऍडमिशन बाबत माहिती घेणार आहोत आणि तेही जो शेवटचा राऊंड आता होत आहे त्याच्या बाबतीतली माहिती आपण घेणार आहोत. तो म्हणजे ओपन टू ऑल. याबाबत काय माहिती दिलेली आहे शासनाने, ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून घेऊया आणि ओपन टू ऑल मध्ये सगळ्या महाराष्ट्रातील राहिलेल्या विद्यार्थ्यांना की ज्यांनी आजपर्यंत ऍडमिशन घेतलेलं नाही अशा सगळ्यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे आणि त्याच्यातून त्या ठिकाणी सर्व मुलं विद्यार्थी कसे ऍडमिशन घेऊ शकतील असा विचार शासनाने देखील केलेला आहे. तर बघूया मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन आपल्या माहितीची व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होत जातील. काल संध्याकाळी आपल्याला शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून एक प्रकटन जारी झालं आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात आहे. त्या संबंधीचा GR आपल्याला माहिती आहे की तो अगोदरचा 25 फेब्रुवारी 2025 आणि नंतरचा 6 मे 2025. त्यानुसार राज्यामध्ये एकूण 4थ्या फेरी अखेर म्हणजे 2 तारखेला 4थी फेरीची सगळी मुदत संपली आणि त्या फेरी अखेर जवळपास 9522 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी ऑनलाईन संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे. आणि या महाविद्यालयांमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण प्रवेश क्षमता जी आहे ती 21,50,479 एवढी आहे. 4थ्या फेरी अखेर 14,38,894 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती आणि ती अद्याप आहे. परंतु 2 ऑगस्ट 2025 पर्यंत ज्या काही 4 फेऱ्या पूर्ण झाल्या त्या 4 फेऱ्यांमध्ये 8,82,081 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत. 4थ्या फेरी अखेर एकूण 12,68,398 एवढ्या जागा 4थ्या फेरी अखेर म्हणजे आजपर्यंत या रिक्त आहेत. आणि म्हणूनच या ओपन टू ऑल हा जो काही आत्ताचा जो काही शेवटचा राऊंड आहे याच्यामध्ये या प्रवेशाकरिता अर्ज करायला आपल्याला खालील प्रमाणे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. हे ओपन टू ऑल या फेरी करता दिनांक 4 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे आजपासून तर 5 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 6:30 वाजे दरम्यान या कालावधीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम अर्जाचा भाग 1 मध्ये काही दुरुस्ती असल्यास म्हणजे तुम्हाला शाखा जर समजा चेंज करायची असेल किंवा अजून कास्ट वगैरे त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्यातली दुरुस्ती आणि नव्याने काही नोंदणी करावयाचे राहून गेलेले असतील विद्यार्थी ज्यांना माहिती नसेल किंवा काही कारणास्तव राहून गेलेले असतील अशा विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट हे 2 दिवस देण्यात आलेले आहेत. आता जे विद्यार्थी पुरवणी म्हणजे एटीकेटी म्हणत होतो आपण, एटीकेटी मध्ये होते त्यांची जुलैमध्ये परीक्षा झाली आणि त्याच्यासाठी त्यांना अगोदरच सांगितलेलं होतं की हे सगळे विद्यार्थी ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेश घेऊ शकतील, नोंदणी करू शकतील. परंतु झालं असं की आता 2-4 दिवसापूर्वीच हा पुरवणी परीक्षेचा निकाल सुद्धा लागला, त्याच्यामध्ये काही विद्यार्थी पास देखील झालेत. मग या पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि एटीकेटी साठी पात्र असलेले विद्यार्थी हे या प्रवेशाकरता प्राधान्यक्रम नोंदवू शकतात, नोंदणी करू शकतात आणि प्रेफरन्स फॉर्म भरू शकतात. आतापर्यंत जे काही 4 फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेले जे काही विद्यार्थी आहेत या फेरीमध्ये त्यांचा अर्जाचा भाग 1 आणि 2 हे त्यांच्या आवश्यकतेनुसार बदल करू शकतात आणि दुरुस्त देखील करू शकतात. तर त्यांना ही महत्वाची त्या ठिकाणी माहिती आहे. ओपन टू या ऑल या फेरी अंतर्गत पुढील बाबी विद्यार्थ्यांना करता येणार आहेत. जे विद्यार्थी आता पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत त्यांना फॉर्म भरता येणार आहेत. यापूर्वी ज्यांचा अपूर्ण अर्जाचा भाग 1 आणि 2 आहे त्यांना अर्ज पूर्ण करता येणार आहे. या ओपन टू ऑल या फेरीमध्ये अर्जाचा भाग आणि 1-2 मध्ये जे काही बदल आहेत ते करता येणार आहेत. प्राधान्यक्रम हे बदल करता येणार आहेत, प्रेफरन्स कॉलेजचे प्रेफरन्स, आणि अद्यापपर्यंत ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांना सुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी या ठिकाणी करता येणार आहे. यापूर्वी अर्जाचा जो काही भाग 1 अपूर्ण असेल
तर तो सुद्धा आपल्याला पूर्ण करता येणार आहे, बदल करता येणार आहे, दुरुस्ती करता येणार आहे. आणि म्हणून ओपन टू ऑल या फेरीमध्ये गुणवत्ता याद्या, विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कॉलेज अलॉटमेंट याबाबतची जी काही यादी आहे ते या संकेतस्थळावर 6 ऑगस्ट 2025 ला सकाळी 6 वाजता ही प्रसिद्ध करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थी त्या संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे पात्र ठरतील आणि विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी तिथं जाऊ शकतील. तर अशा पद्धतीने हा ओपन टू ऑल राऊंड शेवटचा हा होणार आहे. त्याच्यानंतर शासन काय भूमिका घेतं त्याची आपण वाट पाहणारच आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला या संबंधित चॅनलवर आपल्याला त्याची माहिती मिळणारच आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.